वारणा दूध संघाचा 57वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा। वारणा दूध संघाचा 57वा वर्धापन दिन नुकताच पार पडला। या वर्धापन दिनाचं औचित्य साधत वारणा दूध संघाने विद्यानगरी पुण्यामध्ये देखील आपले दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचं ठरवलंय। त्यासाठी दूध संघाने पुण्यामध्ये नवीन शाखा सुरू करून वितरण व्यवस्था कार्यान्वित केली आहे। या नवीन शाखेचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने आज करण्यात आलं। अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा। वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरकर आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले। या 57व्या वर्धापन दिनानिमित्त वारणा दूध संघाच्या अतिथीगृहामध्ये भव्य असं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या रक्तदान शिबिरामध्ये 400हून अधिक जणांनी रक्तदान केलं। या रक्तदान शिबिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरकर आणि इतर संचालकांनी देखील रक्तदानाचं कर्तव्य पार पाडलं। वारणा दूध संघ स्वतः पशुखाद्याची निर्मिती करतो। या दूध संघाकडून गेली कित्येक दिवस मस्टायटिस या दुभत्या जनावरांमधील आजाराबाबत संशोधन करण्यात येत होतं। मस्टायटिसमुळे दुभत्या जनावरांची कास खराब होऊन त्या जनावराचे दूध उत्पादन घटण्याचा प्रकार वाढला होता। या मस्टायटिसला प्रतिबंध म्हणून वारणा दूध संघाने वारणा डायमंड आणि श्री पॅलेट ही मस्टायटिस प्रतिबंधक पशुखाद्य बाजारामध्ये आणली आहेत। या पशुखाद्यामध्ये अँटीबायोटिक वापरण्याऐवजी विशिष्ट घटक वापरून जनावरांमधील सुप्त मस्टायटिस नियंत्रणामध्ये आणण्यास मदत होणार आहे। या पशुखाद्याचा वापर पशुपालकांनी करत त्यांची जनावर सुदृढ ठेवावी असं आवाहन करत वारणा दूध संघाच्या वतीनं आज या मस्टायटिस प्रतिबंधक पशुखाद्याचं अनावरण करून वितरण करण्यात आलं। या समारंभादरम्यान दूध संघातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि गेल्या वर्षभरामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले कर्मचारी यांचा देखील सन्मान करण्यात आला। या समारंभाला तात्यासाहेब कोरे, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद कोरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे, डॉक्टर मिलिंद हिरवे, सर्व संचालक सदस्य, कर्मचारी आणि दूध उत्पादक उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।